आता पाहूया महत्त्वाच्या बातम्या। नारायण राणेंनी घेतली बेस्टच्या महाव्यवस्थापकांची भेट। बेस्ट उपक्रमामधील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार। बेस्टच्या विविध प्रश्नांवर नारायण राणेंची चर्चा। नाशिकमधील काठेगल्ली परिसरातील दगडफेक प्रकरणात आतापर्यंत 25 जण अटकेत, तर 14 जणांना 3 दिवसांची कोठडी। एकूण 70 जणांवर गुन्हा दाखल। आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता। पंतप्रधान इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज करण्यासाठी 22 एप्रिलपर्यंत मुदतवाढ। या योजनेतील लाभार्थ्यांना प्रशिक्षण कालावधीत वार्षिक 66,000 रुपये स्टायपेंड दिला जाणार। केंद्र सरकारकडून रेशन प्राधान्य योजनेचा जिल्हानिहाय कोटा निश्चित। राज्यात आता 5 लाख लाभार्थ्यांची भर। सरकारने वेगवेगळ्या योजना राबवूनही रेशन कोटा वितरित होत नसल्याचं समोर। केंद्राकडून कर्मचारी खर्चात कपात, सुधारणांवर फोकस। मोदी सरकारकडून कर्मचारी नियुक्तीची फेररचना। 6 प्रमुख मंत्रालयात मनुष्यबळाचा अनुकूल वापर करण्याबाबत आढावा। मॅनहोल सफाई दरम्यान कर्मचाऱ्यांचा मृत्यू रोखण्यासाठी राज्य सरकार 100 रोबोट खरेदी करणार। मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर सहित 27 महापालिकांसाठी खरेदी केली जाणार। नाशिकमधील दर्ग्याच्या अनधिकृत बांधकामांवरील पालिकेच्या कारवाईला सुप्रीम कोर्टाची स्थगिती। पालिकेने बजावलेल्या नोटीसला दर्गा ट्रस्टकडून कोर्टात आव्हान। 21 एप्रिलला सुनावणी होणार। पालिका काय बाजू मांडणार याकडे लक्ष। खासदार सुनील तटकरे यांच्याकडून सहकुटुंब तुळजाभवानीचं दर्शन। देवीच्या पुजाऱ्यांकडून तटकरेंच्या कॅबिनेट मंत्रीपदासाठी साकडं। महाराष्ट्रातील जनतेचं हित व्हावं, तटकरेंची देवीकडे प्रार्थना।